तर युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्याची बोलणी फिसकटली असली तरी सध्या गाझामध्ये परतलेले नागरिक रमजान महिना साजरा करतात. मात्र हा रमजान साजरा करणंही त्यांना सध्या कठीण झालंय. एकीकडे उद्ध्वस्त घरांमध्ये रमजान साजरा करावा लागतोय, त्यातच युद्ध परतेल याची भीती मनात आहेच. त्यामुळे यंदा रमजान निमित्त नमाज पडताना हे नागरिक शांततेची, सुरक्षिततेची मागणी करतायत. पाहूया गाझामधील रमजान महिना सध्या कसा आहे. इस्रायल हमास युद्धापूर्वी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना विशेष असायचा. आनंद, भक्तिमय वातावरण, आप्तजनांची भेट आणि उत्साह असा थाट या महिन्यात असायचा. मात्र आता युद्ध थांबलं असलं तरी युद्धाच्या खुणा सहज पुसता येत नाहीयेत. युद्धविरामादरम्यान बेचिराग झालेल्या या शहरात विखुरलेल्या कुटुंबांना हा महिना साजरा करावा लागतोय आणि युद्धानंतरचा रमजान महिना गाझावासीय अनुभवतायत. या रमजानला मी माझं घर गमावलंय. माझी सर्वात महत्वाची गोष्ट गमावली आहे. माझा नवरा आणि माझ्या मुलीचा नवरा हे या युद्धात मारले गेलेत. घरापेक्षाही ते माझ्यासाठी महत्वाचे होते. मी आणि माझ्या मुली जिवंत आहोत. मला या रिकाम्या मोडकळीस आलेल्या घरात मला बळजबरीने राहावं लागते, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. युद्धापूर्वीच्या रमजानची बातच काही और होती असं नागरिक सांगतात. फातिमा आपल्या पतीसह नातेवाईकांकडे जायच्या. सर्वत्र जल्लोष, उत्साह असे. मात्र आता त्या आठवणी विखुरल्या. इतकंच नाही तर ज्या मशिदीत जाऊन नागरिक नमाज अदा करायचे ती मशिदही आता उद्ध्वस्त झाली आहे. आता आयुष्य फारसं सोपं नाही असं फातिमा सांगतात. हा रमजान फार दुःखद आहे. हा विध्वंस पहा. अजूनही काही शहीद या ढिगाऱ्याखाली असतील. आम्ही त्यांना अजून तिथून काढलेले नाही. माझे पतीही शहीद झाले. मला त्यांची प्रत्येक क्षणी आठवण येत असते. फातिमा असोत वा इतर गाझावासिया, रमजान सुरू तर झालाय, मात्र या गाझावासियांसाठी अद्याप भीती संपलेली नाही. युद्धविरामाचा पहिला टप्पा संपलाय. दुसऱ्या टप्प्याची बोलणी थांबली आहेत. त्यामुळे पुन्हा युद्ध सुरू होईल अशी भीती अजूनही गाझावासियांच्या मनात आहे. त्यांची भीती फातिमा यांनीच बोलून दाखवली आहे. आम्हाला भीती वाटते की पुन्हा युद्ध सुरू होईल. आम्हाला युद्ध नकोय. आम्हाला शांतता आणि सुरक्षा हवी आहे. दुसरं काहीही नको आणि सर्व देशांनी त्यासाठी आमच्या सोबत राहावं. पण आम्हाला आजही भीती आहे की पुन्हा युद्ध होईल. आम्ही आधीच सगळं काही गमावलंय. आता तर गमावण्यासारखं काही राहिलेलं नाही. आणि या गाझावासियांची भीती काही खोटी नाही. युद्धविरामाचा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या वाटाघाटी झालेल्या नाहीत असं हमासनं जाहीर केलंय. कोणतीही प्रक्रिया सुरू नाही असं हमासनं म्हटलंय. तसंच ही बोलणी कधी सुरू होतील याबाबतही अनिश्चितताच आहे. त्यातच इस्रायलनं गाझाकडे जाणारी आंतरराष्ट्रीय मदतही थांबवली आहे. याचा पुढच्या वाटाघाटींवर अर्थातच परिणाम होऊ शकतो. खरं तर दुसऱ्या टप्प्यातील बोलणी सुरू असताना कोणीही हल्ला करायचा नाही अशी अट युद्धविरामाच्या करारात आहे. मात्र जर बोलणीच सुरू नाही तर हल्ला होण्याची भीतीही नाकारता येत नाही. जरी यंदाचा रमजान हा उद्ध्वस्त गाझामध्ये साजरा होत असला तरी गेल्या वर्षीपेक्षा हे चित्र बरं आहे असंही काही गाझावासीय सांगतात. कारण मागचा रमजान हा विस्थापितांच्या कॅम्पमध्ये असुविधा, अनिश्चितता, आप्तजनांपासून दूर साजरा करावा लागला होता. त्यापेक्षा उद्ध्वस्त का होईना घराची राख रांगोळी झालेली असली तरी आपल्या घरात रमजान साजरा करत असल्याचं समाधान गाझावासियांना आहे. रमजानमध्ये उपवास केला जातो, मात्र 2024च्या रमजानमध्ये उपवास सोडण्यासाठीही अन्न मिळणं कठीण झालं होतं. आणि आता गाझाच पूर्ण बेचिराग झालाय. सुरुवातीला घरी परतल्याचा आनंद नागरिकांना होता, मात्र आताचं आयुष्यही काही सोपं राहिलेलं नाही. मोडकळीस आलेल्या घरांमध्येच नागरिकांना आसरा घ्यावा लागतोय. पुन्हा घरं बांधायची तर पैसेही नाहीत आणि पैसे मिळतील अशी नोकरीही नाही. रमजानमध्ये विक्री खरेदीमुळे मोठी उलाढाल होते, मात्र खरेदी कराव्यात अशा वस्तूही शिल्लक राहिलेल्या नाहीत. आता सारं काही देवावरच अवलंबून असल्याची हतबलता नागरिक व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.